बातमी समृद्धी महामार्गाची, कारण याच समृद्धी महामार्गावरील एक धक्कादायक चित्र सध्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर चक्क रस्त्याच्या लेनवर फळं विकली जात आहेत। जिथं वाहन 100 ते 120 पेक्षा अधिक वेगाने चालतात तिथं काही लोक आपला आणि वाहनधारकांचा जीव धोक्यात घालून अवैधपणे द्राक्ष विकताना पाहायला मिळतात। रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना दिसावं म्हणून हे विक्रेते थेट रस्त्यावर येऊन हातात द्राक्ष घेऊन वाहन चालकांना दाखवताना दिसतायत। यापेक्षा आणखी संतापजनक म्हणजे लहान मुलांना देखील रस्त्यावर फळ विकण्यासाठी उभं करण्यात आलेले। या परिसरात अशी 40 ते 50 लोकांची संख्या असून जे समृद्धी महामार्गावर येऊन फळ विकतायत। धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार सर्रासपणे सुरू असताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसत कसं नाहीये असा प्रश्न उपस्थित होतोय। तर याच प्रकारावर झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत, पाहूया। तो आज आला का? रोज विकते नाही तर परवा पण घेऊन गेलो होतो तिकडं फळ विक्री करत समृद्धीवर मृत्यूचा खेळ कसा सुरू आहे? वाहन चालक आणि स्वतःचा जीव कशासाठी धोक्यात? समृद्धीवर मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? महामार्ग पोलीस काय करतायत? असे अनेक सवाल झी 24 तासनं उपस्थित केले। नाही, समृद्धी मार्गावर असं कोणी त्या ठिकाणी थांबून की पदार्थ विकत असेल किंवा स्टॉल लावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे। त्या रस्त्यावर अजिबात अपेक्षित नाही आहे। कोणीही थांबणं, कोणी काही विकणं हे तर अजिबात अपेक्षित नाही आहे। गाडी थांबवणंसुद्धा या महामार्गावर हे सुद्धा अपेक्षित नाही आहे। आणि म्हणून मला वाटतं या संदर्भामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निश्चित कळवलं जाईल आणि जे कोणी असे विक्रेते असतील, ठेले लावून बसलेले असतील, काही हातात घेऊन विकत असतील त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल आणि असं यापुढे कुठे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। राज्याचे मुख्यमंत्री तर सर्वांनाच क्लीन चिट देत बसलेले आहेत। म्हणजे मला आश्चर्य वाटते की साधी चौकशीचा अहवाल आलेला नाही आहे, पण मुख्यमंत्री सरळ सांगतात ह्याचा नाव आहे, ह्याचा नाव नाही आहे। मला असं वाटते या बाबतीत पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। इकडे काय व्यक्तीबद्दल द्वेष नाही, जिरवळची एक चांगले काम करणारे एक मंत्री आणि कार्यकर्ते म्हणून घेऊन समाजामध्ये जरी असले पण त्यांच्याच कार्यालयाच्या बाहेर जर हे प्रकार होणं हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून याची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती सभागृहामध्ये मांडली पाहिजे अशी आमची मागणी राहणार।